अरे मराठी माणसाच्या नावावरती ही जे आपले महाराष्ट्रातले दोन हे लोक काय म्हणतात, उद्धव ठाकरे म्हणतो जे जय श्रीराम बोलतात त्यांना तो हरामखोर बोलतो। भाई साहब, नालासोपारा से एक चौंकाने वाला मामला सामने आया है। राज ठाकरे और उद्धव ठाकरे के खिलाफ सोशल मीडिया पर रील बनाने वाले सूरज शिर्के नामक युवक के साथ कथित तौर पर मारपीट और सार्वजनिक अपमान किया गया। आरोप है कि मनसे और उबाठा कार्यकर्ताओं ने युवक की पिटाई की, जिसके बाद इलाके में तनाव का माहौल बन गया। मनसे वाले आले होते, ते विचारत होते आम्हाला सूरज शिर्के कोण आहे, सूरज शिर्के हाय का, पूर्ण तोडफोड केलाय माझा घर, माझा दार तोडलाय, माझा विंडो तोडलाय, आम्हाला बघा हे बघा मला लागलाय, पूर्ण माझा कपडे इकडे तिकडे होत होते, मला टच केलाय त्या लोकांनी। हा हे बरोबर आहे का? लाथा मुखानी मारत होते, त्यांना नेला, सूरजला नेला पूर्ण रोडवर, हा नागडा करून, ते पण बाबाला पण लागलाय, बाबाचा कपडा पण काढलाय होता त्या लोकांनी। हे बरोबर आहे का? आम्हाला आज सकाळपासून म्हणजे गेले काही दिवस सूरज राजे शिर्के नावाचा एक इसम आहे, तो सन्मान्य राजसाहेबांवर आणि सन्मान्य उद्धव साहेबांवर आक्षेपार्ह विधान करत होता। मी नालासोपाऱ्याची टीम असू दे, संपूर्ण महाराष्ट्रातली मुलं असू दे, सगळी जण त्याच्या शोधात होती। आज दुपारपासून आम्ही त्याला ट्रेस करत होतो आणि त्याला ट्रेस करत असताना आज दुपारी आम्हाला नालासोपाऱ्याचं लोकेशन मिळालं। संजय मेहरा साहेब असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, या सर्वांच्या मदतीने आज आम्ही त्याचा शोध लावला आणि त्याचा पाहुणचार घेतलाय। एक मागच्या बऱ्याच दिवसापासून सूरज म्हणून नावाचा कोणतरी मुलगा आहे आणि इंस्टाग्राम अकाउंट वरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि मनसे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल अश्लील भाषेत तो कमेंट करतोय, खूप गलिच्छ भाषेत त्याचं वक्तव्य आहेत। बरेच दिवस शिवसेनेच्या आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या अकाउंटचा माहिती घेतली जात होती आणि आज आम्हाला असं कळलं की तो जो माणूस आहे तो नालासोपाऱ्यात राहतो। तर आज शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला त्याबद्दल जाब विचारला तर त्याने आरेरावीची उत्तरं दिली, त्याच्यामुळे आता त्याला नालासोपारा पोलीस स्टेशनला सर्व मनसेचे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते घेऊन आले। अशी कुठल्याही प्रकारची मारहाण झालेली नाहीये, त्यांना तुळींज पोलीस स्टेशनला कार्यकर्ते घेऊन आले आणि आता पोलीस पुढची जी गुन्हा दाखल करण्याची कारवाई आहे ती करतायत। आणि ह्याच्यातून एवढंच सांगायचं आम्हाला की जर मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ठाकरेंचाच आवाज चालणार, ठाकरेचा हाच ब्रँड आहे आणि जर अशा कोणत्याही प्रकारचं काही कोणाकडून जर चुकीच्या पद्धतीने जर ठाकरेंबद्दल टीका करण्याचा प्रकार केला जाईल त्याला याच शब्दात उत्तर दिलं जाईल। अपनी राय हमें कमेंट में जरूर बताइए और हर लेटेस्ट खबर के लिए बने रहें thejurnalist.in के साथ।